नागपुर में कांग्रेस विधायक नाना पटोले ने केंद्रीय गृह मंत्री अमित शाह के महाराष्ट्र दौरे को लेकर राज्य और केंद्र सरकार पर जमकर निशाना साधा। पटोले ने आरोप लगाया है कि महाराष्ट्र की सरकारी जमीन और संपत्ति किस तरह अपने कारोबारियों को दी जा सकती है, इसकी जानकारी लेने शाह राज्य में आते हैं। किसानों के मुद्दों पर पटोले ने कहा है कि राज्य में खाद और बीज की कमी है और नकली बीज खाद के जरिए किसानों को नुकसान पहुंचाया जा रहा है। उन्होंने दावा किया है कि सरकारी कंपनियों पर भी सवाल उठाए जा रहे हैं। पटोले ने आरक्षण के मुद्दे पर बीजेपी सरकार पर मराठा, बंजारा और धनगर समाज को गुमराह करने का आरोप लगाया। उन्होंने कहा है कि समाज के बीच विवाद पैदा कर राजनीतिक फायदा उठाया जा रहा है। E20 ईंधन को लेकर भी पटोले ने सरकार पर गंभीर आरोप लगाए। वहीं राष्ट्रवादी कांग्रेस के अंदरूनी विवाद पर उन्होंने इस पार्टी का आंतरिक मामला बताया। पटोले ने मोदी सरकार पर विद्यार्थियों, युवा और आम जनता के हितों की अनदेखी का भी आरोप लगाया है। शासनाच्या प्रॉपर्टीज या त्यांच्या मोदी साहेबांच्या मित्रांना देण्याचा जो त्यांचा प्रयत्न राहतो, म्हणजे आता किती वाचल्यात आणि किती द्यायचं राहिलं याची माहिती घेण्यासाठी ते या महाराष्ट्रामध्ये मोठ्याने येतात। आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात आपण पाहिलं असेल की भ्रष्टाचाराची जी व्यवस्था जी मोठ्या प्रमाणात आपण राज्यकर्त्यांमध्ये पाहतोय, त्याचा परिणाम आपण या अमित शाह आणि मोदींच्या दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पाहतोय। त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या जनतेला देण्यापेक्षा महाराष्ट्र लुटता कसं येईल याच्यावर त्यांचा इतके वर्ष आता शेतीचा हंगाम महाराष्ट्रात चाललेला आहे। खताचं आणि बियाणाचं मोठ्या प्रमाणात तुटवडा आणि बोगस बियाणं आणि बोगस खतं या महाराष्ट्रामध्ये आपण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लुटताना पाहतोय। सरकारच अकोल्यामध्ये झालेल्या घटनेमध्ये सरकारच या सगळ्या बोगस बियाणेवाल्यांना, बोगस खतं विकणाऱ्यांना मदत करताना आपण पाहिलं। सरकारचं महामंडळ जे आहे महाबीज, ते सुद्धा बोगस बियाणं विकताना आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे शेतकरी या महाराष्ट्रामध्ये या आज देशामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात असतील तर त्या महाराष्ट्रातल्या होत आहेत। आणि ते फक्त सरकारच्या या पद्धतीच्या भ्रष्टाचारी व्यवस्थेमुळे आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात आहेत। सर्रास बाहेरच्या कंपन्या आणि सरकार हे बोगस बियाणं विकून आणि बोगस खतं देऊन शेतकऱ्यांना बर्बाद करतात आहेत, त्यांना आयुष्यातून त्याला उद्ध्वस्त करताना आपण पाहतोय। हे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत। मी तुम्हाला सांगितलं की या सगळ्या समाजाला फसवण्याचं काम, मराठा असेल, धनगर असेल, गोवारी असेल, ज्या काही जातींना यांनी राज्यामध्ये आश्वासन दिलं होतं त्या सगळ्या जातींना फसवलेलं आहे। त्यामुळे आज केंद्रामध्ये आपण पाहिलं असेल की विधानसभेमध्ये 2019 मध्ये फडणवीस सरकारने 2018-19च्या काळामध्ये गायकवाड समितीचा एक रिपोर्ट आणून विधानसभेचीच फसगत केली आणि सुप्रीम कोर्टाने त्याला फटकारलं। त्यामुळे हे सरळ सरळ या समाजाला फसवण्याचं काम आणि यांना आपसात लढवण्याचं काम करतात आहेत। आणि त्याचाच परिणाम आहे की जरांगे असेल की हाके असतील की असे अनेक लोक या संघर्षामध्ये येतात आणि त्याच्यामध्ये समाजाला त्याच्यात पिसावं लागतं, असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे।